नमस्कार, मी सुनील मयेकर. सीमास किचनमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण हलवा फिश करी बनवायची आणि ती पण मालवणी पद्धतीची. ती कुठल्या पद्धतीने बनवायची आणि ती कशी बनवायची, त्याची रेसिपी काय आहे हे तुम्हाला मी दाखवतो. आज आपण बघूया. हा हलवा आहे आणि फ्रेश आहे. हलवा नेहमी थोडासा मार्केटमधून जेव्हा आपण घेतो तर ते पीस जरा कडक असले पाहिजे. हलवा कडक असला पाहिजे. आपण जेव्हा कापतो ना, त्या कापण्याच्या अगोदर बघायचा. आणि थोडंसं आपण कापल्यानंतर तो हलवा नरम पडतो, म्हणून त्याला मीठ आणि हळद लावायचं. मीठ आणि हळद लावून आपण त्याला ठेवलं ना, तर जे पीस नरम असतात ते थोडेसे कडक होतात. आणि हळद टाकल्यामुळे हलव्याला थोडासा जो वास येतो ना, तो निघून जातो. आता हे व्यवस्थित प्रत्येक तुकडीला आपल्याला लावून घ्यायचं आहे. प्रत्येक तुकडीला हळद आणि मीठ हे व्यवस्थित लागलं पाहिजे. आणि हे लावून आपल्याला एका बाजूला ठेवून द्यायचं आहे. आता आपण वाटपची तयारी करूया. सर्वप्रथम आपण बेडकी मिरच्या घेतलेल्या आहेत 10-15. त्याच्यानंतर धणे घेतले आपण. थोडेसे आपण तांदूळ घेतले त्याच्यामध्ये. तांदूळ आपण याच्यासाठी टाकतो की जे सार बनतं, जी ग्रेव्ही बनते, त्याला थोडीशी थिकनेस आली पाहिजे म्हणून. पण जास्त प्रमाणात तांदूळ घ्यायचे नाही, तर कडवट होणार. थोडेसेच घ्यायचे. आणि या सगळ्या गोष्टींना आपण भिजवून ठेवायचं. आपण तो पण त्याला कमीत कमी अर्धा तास भिजवायचं किंवा 15-20 मिनटं भिजवली तरी चालेल. ते मिरच्या नरम झाल्या पाहिजे आणि भिजवण्याने कलर चांगला येतो. हे आपण हळद आणि मीठ लावून आता ठेवलेल्या आहेत तुकड्या. बघा, थोड्याशा कडक झालेल्या आहेत. आता आपण वाटपची तयारी करूया. आपण खोबरं घेतलं 1 वाटी. मोठे असं लसूण तर 4 लसूण घेतले तरी चालेल. छोटे असेल तर 5-6 घ्यायचे. 2 तांबाटे 2 जरुरी आहे. 1 कांदा त्याच्यामधून अर्धा आपण कापून घ्यायचा आता. आणि हे वाटप, हे जे आपण ओलं केलेलं आहे ते आता भिजवून ठेवलेले आहेत ते मिरच्या. कांदा एकामधून अर्धा घ्यायचा, पूर्ण कांदा घ्यायचा नाही. आता वाटप मिक्सरमध्ये टाकण्याच्या अगोदर आपण थोडेसे तांबाटे आणि कांदे पीसेस करून घेऊया. त्याच्यामुळे काय, वाटप लवकर तयार होतं. कारण मिरच्या ऑलरेडी भिजलेल्या आहेत, खोबरं किसलेलं आहे. म्हणून हे जर आपण कापून टाकलं तर मिक्सरमध्ये वाटायला काही लवकर त्रास होत नाही. खोबरं टाका. खोबरं जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाकू शकता. नॉर्मली 1 वाटी टाकतात. तांबाटे, लसूण. मोठी लसूण असल्यामुळे मी 4च पाकळ्या घेतलेल्या आहेत. कांदा आणि जे आपण भिजवलं ते, त्याचं पाणी नाही घ्यायचं. आणि टाकताना खालचे आपण तांदूळ तळाला बसतात ते पण घ्यायचे आणि थोडंसं पाणी टाकायचं. दोन 4 सेकंद आपण त्यांना फिरवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर हळद टाकायचं आणि मीठ टाकायचं. हळद टाकल्याने ना वाटपला खूप चांगला कलर येतो. आणि गोष्ट लक्षात ठेवा, वाटप ना ते एकदम बारीक वाटलं गेलं पाहिजे. चेक करायचं त्याला काढून. बारीक पाहिजे, कारण जर जाड असेल तर ते सार खरखरीत बनतं. बघा, कलर किती सुंदर आलाय. आता जे आपण माशाला मीठ आणि हळद लावून ठेवलेले आहेत ते धुवून घ्यायचे चांगल्या पाण्याने. तशाच्या तशा तुकडे आपल्याला आतमध्ये नाही टाकायचं आहे, कारण ते मग ते हळद तोंडाला लागणार. ते चांगली नाही, जास्त हळद होणार ती. ते हळद आणि मीठ त्याच्यामध्येच पुसून, आणि ऑलरेडी आपण त्याला मीठ आणि हळद लावलेलं आहे त्याप्रमाणेच आपलं मीठ आणि हळदचं प्रमाण असलं पाहिजे. हे आहे आगळ. आगळ म्हणजे कोकमाचा रस असतो. हे माझ्या गावावरून मी आणलेलं आहे, कारण मी कोकणातलाच आहे. आणि आगळ लावल्यामुळे त्याला 2 वस्तूचं हे होतं. एक तर त्याला आंबटपणा येतो, थोडंसं आंबट होतं.
आणि दुसरी गोष्ट, आगळ डायजेशनला खूप चांगलं असतं. तुम्हाला माहिती असेल, आपण जेव्हा नॉनव्हेज खातो तेव्हा कोकम सरबत पण पितो त्याच्यानंतर. आगळे डायजेशनला चांगलं असतं. आता एका कढईमध्ये आपण तेल घ्यायचं, तेलला व्यवस्थित तापू द्या. आता तेल गरम होत चाललेलं आहे. आता याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाका. यावेळी कढीपत्ता टाकतो ना आपण, तेव्हा एक सुगंध येतो, चांगला सुगंध येतो. आणि आपण जो एक कांदा घेतलेला, त्याच्यातला अर्धा कांदा जो आपण ठेवलेला, तो याच्यामध्ये आपण फोडणीला टाकायचा बारीक करून. बघा, ही स्टेप एकदम महत्त्वाची. जेव्हा तुम्ही हे कांदे जेव्हा त्याच्यामध्ये फोडणीला देता ना, त्याच्यानंतर त्यात सारीला एकदम चव मस्तच येते, एकदम टेस्ट चांगली येते. आणि हा कांदा परतायचा, त्याला जास्त जाळायचं नाही. कांदा नरम झाला पाहिजे आणि एक थोडासा लालसर कलर आला किंवा नरम झाला तर आपण समजायचं की कांदा झालेला आहे. पण घाई करायची नाही, कच्चा नसला पाहिजे कांदा. बघा आता तुम्ही, थोडासा नरम झालेला आहे. ह्याच्यामध्ये घाई करू नका, कारण इथे आपण कुठलीही घाई केली ना, मग तो कांद्याला कच्चापणा येणार. आता आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे. आता हे जे वाटप आहे जे आपण बनवलेलं, ते वाटप त्याच्यामध्ये टाकायचं. टाकताना एक गोष्ट लक्षात ठेवायचं, आता याच्यामध्ये पाणी बिणी मिक्स नाही करायचं. डायरेक्ट जे थिक वाटप आहे तेच त्याच्यामध्ये टाकायचं. आणि या गरम गरम तेलामध्ये टाकल्यामुळे ते व्यवस्थित शिजून निघते. कारण याच्यामध्ये मिरच्या कच्च्या असतात, खोबरं कच्चं असतं, सगळ्या गोष्टी कच्च्या असतात. तर जेव्हा आपण हे वाटप टाकतो ना, तेव्हा बघा त्याच्यामध्ये ऑइल सुटायला सुरुवात होईल. व्यवस्थित हलवून घ्यायचं. जसं ऑइल सुटायला गेलं ना, मग आपल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढं पण धुवून घ्या थोडंसं. आणि आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे, म्हणजे त्याचा थिकनेस बघा तुम्ही, ॲटलिस्ट एवढा थिकनेस पाहिजे. नाहीतर काय होणार माहिती आहे, टेस्ट जे साराची चव आहे ना, ती पाण्यासारखी होणार. बघा याची थिकनेस बघा तुम्ही. आता याला कड आलेला आहे बघा. असं कड यायला द्यायचं, 2-3 कड यायला पाहिजे. कारण जर हे कड नाही आलं ना आणि तुम्ही असंच टाकलं तर मग ते जे वाटप आहे ते कच्चं राहणार. आता आपण त्याच्यामध्ये जे आपण आगळ लावून ठेवलेले आहेत ते फिश सोडायचे त्याच्यामध्ये. आणि फिश काय लवकर शिजतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही फिश टाकता आतमध्ये, त्याच्यानंतर सारला 2-3 कड आले पाहिजे. फिश टाकल्यानंतरची गोष्ट करतो. अगोदर तर आलंच पाहिजे, पण नंतर जेव्हा तुम्ही फिश टाकता तर 2-3 कड त्याला परत आले पाहिजे. याचा अर्थ समजायचा की तुमचं फिश शिजलेलं आहे. बघा कड आलेलं आहे. आता याच्यामध्ये थोडंसं कोकम टाकायचं. कोकम टाकल्यामुळे थोडासा आंबटपणा आपल्याला टेस्ट मिळतो. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, तो सारा तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला सांगा. बघा साराचा कलर पण एकदम उत्तम आलेला आहे. चवीपुरतं थोडंसं मीठ टाका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. बस लगभग झालेलं आहे. आणि नंतर आपण गॅस बंद करूया. बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आपली डिश रेडी आहे. ह्याच्यामध्ये जी फिश फ्राय आहे, फिश फ्रायची पण मी तुम्हाला नंतर रेसिपी सांगेन, त्या कुठल्या पद्धतीने बनवायचं आहे. थँक्यू.